पण बनवणार आहे करडीची भाजी. गरगटा एकदम छान घरगुती मस्त पैकी बनवूया. चला आता ह्याला आधी आपण नीट करून कापून घेऊया. कटीला आता आपण कापून पहिली घ्यायची. त्याचं एक 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 पान असं करडीच्या भाजीचं घ्यायचं नीट करून कापून. एकदम छानपैकी होती. अशी कापून घ्यायची, धुवून परत टाकायची. तर आता आपण ह्याला कापून घेतलेले धुवून घेऊया. छानपैकी 2-3 पाण्यानं धुवून घ्यायची. चांगली धुवून मस्त पैकी घ्यायची. तर धुवून आपण कढईत काढलेली आहे एकदम. तर आता धुवून घेतलेले आपण पाणी टाकलेलं आहे त्यात. तर गॅस चालू करून घ्यायचं आणि शिजायला ठेवायची. भाजी बरोबर पाणी टाकायचं एवढं. एकदम छान बनती. तुम्ही बी नक्की बघा, एकदा ट्राय करा. भाजी शिजलेली आहे का बघू. शिजलेली एकदम छान शिजलेली. तिला आता आपण काढून घेऊया. तर आता आपण हे काढून घेतलेले ह्यात आपण जरा बाजरीचं पीठ टाकून बारीक करून घ्यायची. बाजरीचं पीठ टाकायचं, वाटीनं शिंगरून घ्यायची. एकदम बारीक होती छानपैकी. एकदम मस्त अशी चिंगरून घ्यायची. लगेच बारीक होती, त्याला काही वेळ लागत नाही. शिजवून घ्यायची फक्त. चांगली शिजली ना एक नंबर बारीक होती. तर एकदम बारीक आता आपली भाजी शिंगरून झालेली आहे. तर आता आपण हे एक कांदा लसणाचा सोलून बारीक करून घेतलेला आहे. त्याला चण्याची डाळ जरा भिजवून घेतलेली, शेंगदाण्याचा कूट आणि मिरची आणि लसूण ही बारीक केलेलं आहे. चला आता आपण गॅस चालू करून घेऊ. त्याच्यावर कढई ठेवून घेऊया. आता आपण तेल टाकून घेऊया. टाकून घ्यायची थोडीशी, जास्त काय हे नाही. जिरी टाकली तर लसूण टाकून द्यायचा. त्याला पण चांगला भाजून घ्यायचंय. ह्यातच मिरची टाकून आधी घ्यायची भाजीत. आता लाल तर झालेला. ह्यात आता आपण भाजी टाकून द्यायची. त्यात लसणात आणि तेलात परतून घ्यायचे. त्यातच आपली भिजवलेली चण्याची डाळ टाकून घ्यायची. चण्याची डाळ आपल्याला त्यात टाकून द्यायची. ती बी चांगली त्यात घेऊन द्यायची. तेलात मिरची त्याला आता आपण चवीनुसार मीठ टाकून द्यायचे.
चांगलं हे होऊन दे परतून. तर ह्यातच आता थोडं शेंगदाण्याचा कूट सोडायचा. एकदम चवीनुसार एकदम छान होता. याला परतून घ्यायचं. थोडस पाणी टाकायचं म्हणजे ही आपली गरगटी भाजी फाटीव तयार. ते पाणी आपण घ्यायचं आणि त्यात टाकायचं. एकदम छान आता आपली भाजी तयार. आता ह्याला थोडं अजून पाणी टाकूया आपण आणि ते भाजीचंच पाणी टाकायचं. काढल्यानं भाजीचं पाणी जे आहे तीच टाकायचं त्यात. एकदम मस्त पैकी आता हिला आपण थोडस झाकून ठेवायची. झालेले एकदम छान झालेले आता. तर आपण काढून घेऊया आता. तुम्ही बी नक्की ट्राय करा एकदा. एकदम छान लागते. कारण म्हणजे बाजरीची भाकरी आणि करडीची भाजी एक नंबर लागते खायला. एकदम छान. एकदम छान बनलेले. एकदम मस्त. सेंट पण भारी येतोय. वास एकदम भारी. तुम्ही बी एकदा नक्की ट्राय करा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. नक्की ट्राय करून मला कशी होती ते सांगा. एकदम छान.